नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंदर पोटोबा। तर आज आणखी एक नवीन विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे आमची पश्चिम महाराष्ट्रातली स्पेशल अख्खा मसूर भाजी। तर आपण अख्खा मसूर भाजीची रेसिपी करताना तर त्याची कॉस्टिंग, व्यावसायिक दृष्टी काय काय करावं लागतं, कोणते कोणते घटक वापरावं लागतात, तेव्हा ढाब्याची चव येते, अशी सविस्तर माहिती घेणार आहे। आणि प्रत्येक घटकाची आपण किती किंमत आहे, काय आहे, कोणते कोणते घटक टाकले आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सिक्रेट टिप्स आहेत, या सगळं आपण एकदम व्यवस्थित पद्धतशीरपणे सगळं माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला व्यावसायिक दृष्टी जे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टींचं सखोल तुम्हाला माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण आता काय करूया, आपल्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। तर आपल्याला ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवायचा आहे। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला आपला हा मसूर आहे, अख्खा मसूर तुम्ही बघू शकता। तर आपल्याला काय करायचंय, हे 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रात्रभर भिजत ठेवायचंय। आणि आता रात्रभर भिजत ठेवल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ते वापरू शकतो। तर आता आपण काय करणार आहे, ढाबा स्टाईल रेसिपी करता करता आपण त्याचं कॉस्टिंग पण घेणार आहे। तर याचं कॉस्टिंग पण तुम्हाला आता सांगून देतो। तर हा आहे अख्खा मसूर। तर याचं बाजारभावाप्रमाणे सध्या याची किंमत 120 रुपये किलो आहे। तर आपण हे पावशेर घेतलेलं आहे मित्रांनो। तर याची किंमत 30 रुपये होते। तर आपण बाकीचे साहित्य बघून घेऊया। तर मित्रांनो, आपण ह्या पावशेर अख्खा मसूर मध्ये किती प्लेट अख्खा मसूर होतात हे आपण बघणार आहे। तर आणि ते बघणार आहे, त्याचबरोबर पर प्लेट काय कॉस्टिंग पडली हे बघणार आहे। तर हे सगळं तुम्ही जाणून घ्यायचं असं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका मित्रांनो। तर मित्रांनो, अख्खा मसूर साठी लागणारी इतर घटकांचा पण आपण माहिती घेऊया। तर आपल्याला काय अख्खा मसूर बनवायचा म्हटलं तर कांदा भरपूर लागतो। तर काय आहे, ह्याच्यामध्ये एक सिक्रेट आहे की आपण जेवढा अख्खा मसूर घेणार आहे तर त्याच्या 3 पटीने आपल्याला काय करायचंय, कांदा घ्यायचा आहे। तर आपण काय केलेलं आहे, पावशेर आपण अख्खा मसूर घेतलाय, तर हे 750 ग्रॅम आपण कांदा घेतलेला आहे, हा चिरून घेतलेला आहे। तर याचं कॉस्टिंग कसं आहे, सध्या बाजारभावाप्रमाणे 30 रुपये किलो चालू आहे। तर साधारण 22 रुपये होतात त्याचे। आणि हा प्रमुख घटक आहे। कांदा झाल्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे लसूण लागणार आहे। हे लसणाचे वजनी प्रमाण आहे 30 ग्रॅम आणि याची कॉस्टिंग आहे 3 रुपये। आपल्याला 3 नंबर म्हणजे काय लागणार आहे, हा जिरा लागणार आहे। हा जिरा 5 ग्रॅम आहे, याची कॉस्टिंग आहे ना 2 रुपये होते। आणि हा आहे सोडा। हा सोडा आपल्या पूर्ण आपल्या रेसिपीचा सिक्रेट आहे, कारण की ढाबा स्टाईल आपली रेसिपी बनण्यासाठी, ती चव आपल्याला येण्यासाठी, म्हणजे ढाब्यासारखी एकदम सेम टू सेम चव येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे सोडा। हा सोडाही आपण 5 ग्रॅम घेतलेला आहे, जी किंमत आहे 2 रुपये। आणि आपल्या जी रेसिपी आहे, हे रेसिपीसाठी काही मसाले जास्तीचे काही लागत नाही आहेत। महत्त्वाचे 2-3 घटक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने कांदा, आणि फक्त कांदा टाकायचं महत्त्वाचं नाही, तर तो कसा भाजला, कसा शिजवला, त्याच्यावर आपल्या पूर्ण रेसिपीची चव डिपेंड आहे। म्हणजे कांदा आणि सोडा याच्यावर आपली पूर्ण रेसिपीची चव डिपेंड आहे। ह्याच्या नावापुरता हा आपला मिरची मसाला हा एवढाच असणार आहे, इतर काही मसाले नसणार आहेत। पण आपल्याला चव येण्यासाठी जे प्रामुख्याचे घटक आहेत, सोडा आणि कांदा आणि मिरचीची पावडर आहे, ही एवढाच एक मसाल्याच्या नावापुरती एवढीच आहे। तर तुम्हाला किरकोळ आणि मोजक्या वस्तूंमध्येच तुम्हाला ढाबा स्टाईल एकदम सेम टू सेम चव मिळणार आहे। म्हणजे ढाब्यावरची जी सिक्रेट रेसिपी असते तीच आपण इथं करणार आहे। त्याचबरोबर इतर सामान लागणार आहे, आपल्याला 100 ग्रॅम तेल लागणार आहे, हा 50 ग्रॅम मसाला आहे आणि चवीपुरते मीठ आणि मिरची, आणि आपले तेल आहे 100 ग्रॅम। तर ह्याचं कॉस्टिंग एक साधारण 12 रुपये होते। आणि हा आपला 50 ग्रॅम कांदा लसूण मसाला आहे, ह्याचं कॉस्टिंग होते साधारण एक 20 रुपयाच्या आसपास कॉस्टिंग होते। हा आपला गार्निशिंग आणि चव येण्यासाठी ही अर्धा पेंडी कोथिंबीर घेतलेली आहे, याचं कॉस्टिंग साधारण 5 रुपये होतं। आणि ही मिरची आपल्याला फक्त 2च लागणार आहेत, तर याचं कॉस्टिंग आपण नगण्यच आहे, त्यामुळे आपण ते आपल्या काउंटिंगमध्ये म्हणजे कॉस्टिंगमध्ये पकडणारच नाहीये। तर एवढं सगळं साहित्य आहे, या मोजक्या साहित्यामध्ये आपल्याला ढाबा स्टाईलची चव मिळणार आहे। तर काय असं आहे, भरमसाठ मसाले टाकले तर जे ऑथेंटिकनेस असतो रेसिपीचा, जो कराडचा स्पेशल जो अख्खा मसूर आहे, त्यासाठी एवढंच लागतं। फक्त प्रॉपर तुम्ही कांदा कसा शिजवता, सोडा कधी वापरता, किती भाजणी देता, ह्या गोष्टींवर पूर्ण चव अवलंबून आहे मित्रांनो। हा एक आपले प्रमुख घटक आहे, ह्याचं कसं आहे, योग्य पद्धतीने वापर केला तर आपली टेस्ट एकदम भारी होणार आहे। तर कसं आहे, आपला शिस्ता हा आपलं मीठ अख्खा मसूर मध्ये मुरलं पाहिजे। तर कसं आहे, मीठ हे 2 स्टेपमध्ये टाकलं तर कधीही फायदा होतो। तर आपण 2 स्टेपमध्ये टाकणार आहे। हे मीठ आहे साधारण एक 30 ते 35 ग्रॅम मीठ आहे। तर याचं कॉस्टिंग साधारण 3 ते 4 रुपये होतं। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढे हे घटक आहेत, हे आपली जे अख्खा मसूर आहे 2 स्टेपमध्ये बनतं। एकदा काय आहे, आपल्या अख्खा मसूरचा बेस बनतो, बेसमध्ये काय होतं, आपण या मसाल्यांना आणि घटकांमध्ये आपण शिजवून घेतो, आणि नंतर आपण जो तडका देणार आहे, तर तडका देण्याचे
जे घटक आहेत ते तुम्हाला मी सांगून देतो, पण हे जेवढे घटक आहेत ते आपल्याला शिजवताना आपण आधी काय करतोय, अख्खा मसूरच्या जो आपण बेस बनवून घेतोय ते बेसचे जे घटक आहेत हे तुम्ही समजून घ्या. काय होतं हॉटेलमध्ये की हॉटेलमध्ये आधी बेस बनवून ठेवतात आणि ऑर्डर आल्यानंतर ना आपल्या ह्याच्यामध्ये व्हेरिएशन राहतं. याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, बेसमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तडके दिले तर वेगळ्या वेगळ्या चव येतात आणि कस्टमरला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सर्व करता येतं, म्हणजे त्याच्या आवडीनुसार. तर काय 2-3च प्रकारचे एक मार्केटमध्ये चालतात. एक आहे अख्खा मसूर लसणी, एक अख्खा मसूर रेग्युलर. तर मित्रांनो मगाशी आपण अख्खा मसूरच्या बेसची, मसाल्याची आणि इतर घटकांची पूर्ण माहिती घेतलेली आहे. हा तडक्यासाठी घटक आहेत बघा मित्रांनो. प्रामुख्याने याच्यामध्ये लसूण, जिरे आणि बेडगी मिरची आणि कोथिंबीर एवढेच घटक लागणार आहेत. आणि हे रेग्युलर अख्खा मसाला म्हणजे अख्खा मसूर रेग्युलरचे हे घटक आहेत. म्हणजे ही जी फोडणी आहे किंवा आपण ह्याला तडका म्हणू, हे रेग्युलरचं आहे. तर अख्खा मसूर लसणीमध्ये काय होतं की लसणांचं प्रमाण वाढतं, थोडे अख्खे पाकळ्या टाकल्या जातात आणि त्याचं प्रमाण थोडं जास्त असतं. तर तो झाला अख्खा मसूर लसणी. तर आपण अख्खा मसूर रेग्युलर करणार आहे तर त्यासाठी एवढे 4च घटक लागणार आहेत. तर मित्रांनो आता आपण अख्खा मसूरचा बेस तयार करायला चालू करूया. तर प्रामुख्याने काय करायचंय, आपल्याला आता हे 100 ग्रॅम तेल घ्यायचंय. हे साधारण 2 मिनिटांमध्ये तेल तापल. मित्रांनो पाहू शकता आपलं तेल आता खूप छान भाजलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचंय, पहिल्यांदा आपल्याला हा आपला 750 ग्रॅम कांदा टाकायचा आहे. मित्रांनो हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. हा साधारण आपल्या 10 ते 15 मिनिटं भाजायचा आहे तेलामध्ये. साधारण हा गोल्डन फ्राय गुलाबी सर कलर येतो आपल्याला भाजायचा आहे. हा कांदा जेवढा आपण चांगला भाजून घेईन तेवढे आपल्या अख्खा मसूरच्या भाजीला टेस्ट येणार आहे. मित्रांनो ही स्टेज खूप महत्वाची आहे. एक साधारण 10 मिनिटं आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. मित्रांनो कांदा भाजताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की मिडियम फ्लेमवर कांदा भाजायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपला कांदा आहे ना जळा नाही पाहिजे. जळलं तर करपट आल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट खराब होऊन जाईल. तर भाजताना काळजी घ्यायची आहे, सारखं हलवत राहायचं आहे आणि मिडियम फ्लेम ठेवायची. तर मित्रांनो साधारण 5 मिनिटं झालेली आपण कांदा भाजतोय. तर साधारण हलका गुलाबी कलरवर आलाय. तर आता आपल्याला काय करायचं आहे, लसूण टाकायचं आहे. 30 ग्रॅम लसूण, 5 ग्रॅम जिरं आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि एक साधारण 2 मिरच्या घ्यायच्या आहेत, छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या आणि टाकायच्या आहेत. तर मित्रांनो आपण काय केलं तर कांदा आपण तेलामध्ये फ्राय करत होतो आणि साधारण आपल्याला टोटल 10 मिनिटं फ्राय करायचा होता. तर पहिल्या 5 मिनिटांनंतर आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये आता आपण लसूण आणि मिरची आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. आणि आता साधारण आपल्याला अजून एक 5 मिनिटं असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे टोटल 10 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सोडा टाकणार आहे. मित्रांनो सोडा टाकण्याची स्टेज खूप महत्वाची आहे. एक साधारण 10 मिनिटानंतर ना कांदा एकदम आपला असा पूर्णपणे ट्रान्सपरंट होईल, त्या स्टेजला आपण काय करायचंय, हे सोडा ऍड करायचा आहे. मित्रांनो आपला कांदा आहे ना चांगला छान ट्रान्सपरंट असं झालेला आहे. तर या स्टेजला आपल्याला काय करायचंय, कांद्यामध्ये सोडा टाकायचा आहे. आता हा सोडा टाकल्यानंतर आपला कांदा साधारण पिवळसर रंगाला येईल. आणि सोडा टाकल्यामुळे काय होतं की आपला जो कांदा आहे एकदम छान प्रमाणे शिजून एकदम त्याचं बारीक होऊन जाईल, तो म्हणजे पूर्णपणे शिजून जाईल. आणि जेवढा छान आपला कांदा शिजून थोडा गाळ होईल, आपल्या भाजीचं टेक्स्चर आणि चव दोन्ही खूप छान होईल. मित्रांनो आपण सोडा टाकून साधारण 2-3 मिनिटं झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, आपण सोडा टाकल्यानंतर साधारण एक थोडासा पिवळसर रंग आलेला आहे आणि आपल्या कांद्याने एक तेल सोडलेलं आहे. आणि कांद्याचं टेक्स्चर बघा एकदम बारीक झालेलं आहे, म्हणजे मऊ झालेला आहे. आणि हा आपल्या अख्खा मसूरच्या भाजीमध्ये एकदम मिळून येणार आहे. तर ह्या स्टेजला काय करायचंय, आपला मिरची पावडर टाकायची आहे. 50 ग्रॅम मिरची पावडर आहे, ते आपण टाकून घेऊ. आणि आपण यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला साधारण हा आपली मिरची पावडर या कांद्यामध्ये साधारण 10 मिनिटं अशीच भाजून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कांदा अजून एकदम थोडासा गाळ होऊन जाईल आणि आपल्या भाजीचं टेक्स्चर एकदम सुंदर येईल. तर मित्रांनो नेहमी आपले कोणत्याही प्रकारचे मसाले टाकले किंवा पावडर मसाला टाकला, मिरची पावडर टाकला, ते तेलामध्ये जळू शकतात. तर त्यासाठी काय करायचंय, थोडं अल्प प्रमाणात थोडंसं पाणी टाकायचे, मग जेणेकरून काय होतं आपले जे मसाले आहेत तेलामध्ये चांगले फ्राय होतात आणि जळत नाहीत आणि त्या अजून त्याचे जे फ्लेवर आहेत
ते तेलामध्ये एकदम उत्कृष्ट प्रकारे उतरतात आणि आपण जेही कोणती भाजी वगैरे करतोय ती चवीला एकदम बेस्टच लागते। मित्रांनो बघू शकता आपला कांदा एकदम भारी भाजलेला आहे आणि आपले मसाले चांगले भाजलेले आहेत, म्हणजे मिरची पावडर वगैरे आपले लसूण वगैरे चांगले भाजले आणि छान प्रकारचं तेल सुटलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ह्या स्टेजला काय आहे, ह्या स्टेजला आपलं संपूर्ण मसाले वगैरे योग्यरीत्याने भाजलेले आहेत। तर ह्या स्टेजला काय करायचंय, आपला हा अख्खा मसूर आहे आपण रात्रभर भिजवत ठेवला होता, हा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायचा आहे आणि हा अख्खा मसूर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये साधारण 2 मिनिटं आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी टाकायचंय। मित्रांनो या स्टेजला काय करायचंय, आपल्याला साधारण 1 ते 1.5 लिटर पाणी टाकायचंय आणि याच्यामध्ये छान हलवून घ्यायचंय। एक साधारण आपल्याला 30 मिनिटं लागतील हे शिजायला, कारण की आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं नाहीये, हे फक्त आपण रात्रभर भिजत घातलं होतं आणि ते आपण ह्याच्यामध्येच म्हणजे मसाल्यामध्ये शिजवणार आहे, त्यामुळे त्याला चव चांगली येणार आहे। काय होतं आपण घरी कुकरमध्ये शिजवतो त्यामुळे त्याला एवढी काय खास टेस्ट येत नाही, तर काय करायचं आपल्याला की हे मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचंय। मित्रांनो पाणी टाकल्यानंतर साधारण आपल्याला ह्याचं टेक्स्चर थोडं पातळ वाटतं, पण जशी जशी आपला अख्खा मसूर शिजत जाते ह्याचं टेक्स्चर एकदम घट्ट घट्ट होत जातं। तर काय करायचंय, ह्याला आपण अर्धवट झाकण ठेवून आपल्याला हे शिजून घ्यायचंय। एक साधारण 30 मिनिटांमध्ये आपला एकदम व्यवस्थित शिजून जाईल। तर आपण 30 मिनिटांनंतर चेक करूया। मित्रांनो पाहू शकता आता आपला अख्खा मसूरचा आहे ना बेस आपला तयार झालेला आहे, असं छानपैकी टेक्स्चर आलेलं आहे बघा। तर आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची। आता हा बेस रेडी झाल्यानंतर काय आहे, आपल्याला जशी ऑर्डर येईल तर ऑर्डर आल्यानुसार आपल्याला व्हेरिएशन मध्ये ऑर्डर नाहीत मित्रांनो, त्याच्यामध्ये अख्खा मसूर रेग्युलर, लसणी अख्खा मसूर अशानुसार आपल्याला तडके द्यायचे, त्यानुसार ऑर्डर येते, त्यानुसार आपण हा बेसचा वापर करून त्याच्यावरती आपल्याला तडके द्यायचे। त्याचबरोबर आपल्या हे पावशेर आपण अख्खा मसूर मध्ये किती डिश झाल्या आपल्या ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे। तर आपला आता बेस तर रेडी आहे, तर आपण आता तडका देऊन घेऊया। तर मित्रांनो आता आपण अख्खा मसूरसाठी तडका तयार करून घेऊया। त्यासाठी आपण एक साधारण 2-3 चमचे तेल घ्यायचंय, तेल थोडंसं तापून द्यायचं आपल्याला। मित्रांनो आपलं तेल छान तापलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण काय करायचंय, जिरं टाकून घ्यायचंय। जिरं तडतडलं की आपला लसूण टाकून घ्यायचं आहे, लसूण टाकला की आपलं हे बेडगी मिरची पावडर आहे बघा मित्रांनो, ते टाकून घ्यायची आहे आणि छान आपला असा तडका थोडा हलवून घ्यायचा आहे आणि आपल्या भाजीवर असा छान टाकून घ्यायचा आहे। बघा मित्रांनो आपल्या भाजीला 1 नंबर तडका बसलेला आहे। अख्खा मसूर रेग्युलर आपला तडका झालेला आहे, तर आपल्या रेडी आहे। आता आपण बघूया हे आपल्या पावशेर अख्खा मसूर मध्ये किती प्लेट बांधतात ते बघूया व्हिडिओच्या शेवटपर्यंत। मित्रांनो तर आपला तडका देऊन झाला आहे, तर आता आपण हे सर्व करून घेऊया। हॉटेलमध्ये साधारण या बाउलच्या आकाराची आपली अख्खा मसूरची डिश राहते, तर आपण त्याच साईजची बाउल घेतलेला आहे, तर आपण सर्व करून घेऊ। पाहू शकतो मित्रांनो अतिशय सुरेख असा रंग आलेला आहे आणि सुवासही खूप चांगला आलेला आहे। अशा प्रकारे आपली अख्खा मसूरची डिश फायनल झालेली आहे। ही ढाबा स्टाईल सेम टू सेम ऑथेंटिक कराडची रेसिपी आपण केलेली आहे। तर आता आपण साधारण या निष्कर्षावर पोहोचलेलो आहे। तर अर्धा पावशेर आपण अख्खा मसूर मध्ये साधारण 7 प्लेट आपल्या बनलेल्या आहेत। तर आपण पर प्लेटची कॉस्टिंग आणि टोटल 250 ग्रॅम आपण अख्खा मसूरवर किती प्रॉफिट कमवला हे आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघूया। मित्रांनो हे माझे वडील आहेत, आता आपली रेसिपी फायनल झाली आहे, तर टेस्ट रिव्ह्यू साठी मी त्यांना बोलवले, त्यांचं सध्या शेतात काम चालू आहे। तर आता वडील सांगतील की आपली डिश कशी झाली। उसाला खत टाकायचं काम चाललेलं आहे आणि त्या शेतामध्ये अख्खा मसूर भाजीचं रेसिपीचं काम चालू आहे। आता भाजी पूर्ण तयार झालेली आहे, आता भाजी कशी काय झाली हे बघून सांगतो मी तुम्हाला। भाजी एकदम उत्कृष्ट प्रतीची झालेली आहे, एकदम चविष्ट चवदार एकदम भारी भाजी झालेली आहे।
महाग असतात. अशा पद्धतीची डाबा टाईप रेसिपी करायची असेल तर आपण करू शकता. अख्खा मसूर भाजी एकदम छान झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला पावशेर मसूर आणि इतर घटकांपासून भाजी बनवण्यासाठी साधारण 92 रुपये खर्च आला आणि याच पावशेर मसूरपासून आपल्या 7 प्लेट बनल्या आणि एक प्लेट आपल्याला साधारण 13 रुपये बनवण्यासाठी पडली आणि सर्वसाधारण हॉटेलमध्ये 90 ते 120 रुपये विक्री होते. तर मित्रांनो, आपल्याला किती रुपये नफा झाला हे कमेंट्स करून सांगा.